झी 24 तास एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडीचं चौंडेश्वरी देवीचं मंदिर जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। नवरात्रोत्सवात या मंदिरात मोठी यात्रा भरते। या यात्रेला लाखो भाविक दूरवरून देवीच्या दर्शनासाठी येतात। गायमुख नदीच्या तीरावरचं हे मा चौंडेश्वरी देवीचं मंदिर मोहाडी वासियांचं आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेलं हे अतिशय प्राचीन मंदिर आहे। श्री संत नारायण स्वामी महाराजांनी यज्ञकुंडात चारही वेदांची काही पानं टाकल्यावर देवीची मूर्ती प्रकट झाल्याची आख्यायिका आहे। चारही वेदातून प्रकटल्यामुळे चौंडेश्वरी नाव पडल्याचा समज आहे। 7 दिवसापर्यंत इथं छतचंडी यज्ञात आहुत्या पडत होत्या। सर्व गावकरी मंडळी इथं हजर होती आणि त्या दरम्यान त्या छतचंडी यज्ञाच्या हवन कुंडातूनच या देवीची उत्पत्ती झालेली आहे। एक स्वामी राहायचे इथं या टेकडीवर ही जागा तपोवनासारखी होती। त्या नारायण स्वामींनी इथं 4 वेदांची यज्ञ केलं होतं। यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद असे एकूण 4 वेदांपासून ते 4 वेदचे पानं टाकले तरी ते वेद पूर्ण झाले नाही। तर त्या नारायण स्वामींनी स्वतः उडी घेण्याची भूमिका घेतली। जशी उडी घेण्याचा भूमिका घेत नाही ती गर्जना करत चौंडेश्वरी माता तिथून निघाली। आम्ही 40 वर्षापासून इथं येणं सुरुवात आहे। आमचं जे आमची मनोकामना होते ते आमचे सफल करत आहे। तिच्यापासून आम्हाला सर्वच व्यवस्थित आहे। चौंडेश्वरी देवीची मूर्ती राखेपासून बनली असून बाकीचं पूर्ण शरीर जमिनीत आहे। नवसाला पावणाऱ्या या देवीला भक्त हिरव्या बांगड्या अर्पण करतात। दरवर्षी या मंदिरात अनेक लग्न समारंभही पार पडतात। नवरात्रोत्सवात इथं भरणाऱ्या यात्रेदरम्यान लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दूरदूरून येतात। झी 24 तास साठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।